केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक मोठं विधान आत्ता केलंय। मार्च महिन्यामध्ये राज्यात भाजप सरकार येणार असं राणे यांनी म्हटलंय। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हे खूप मोठं विधान आता राजकीय दृष्ट्या केलंय। काही गणित राजकीय बदलतात का या पुढच्या काळामध्ये बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अत्यंत मोठं खळबळजनक विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेलं आहे। मार्च महिन्यात राज्यामध्ये भाजपचं सरकार येणार असं राणे म्हणाले। त्यामुळे आता राणेंनी म्हटल्यानुसार काय नेमके गणित घडतात, काय नेमकी राजकीय वळण हे सगळं घेणार आहे पाहायचंय। जयपूर दौऱ्यादरम्यान नारायण राणेंनी हे विधान केलंय। मार्च मध्ये महाराष्ट्रात अपेक्षित बदल दिसेल असं विधान राणेंनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलेलं आहे। ओके, बीजेपी के सरकार वहाँ नहीं है ना, इसलिए ऐसा हो रहा है। जल्दी से जल्दी बीजेपी सरकार मार्च में आ जाएगा और आपको अपेक्षित बदलाव दिखाई देगा। तर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मोठं विधान केलेलं आहे। भाजप सरकार महाराष्ट्रात नसल्यामुळे हे सगळं घडतंय असं म्हटलंय आणि मार्च मध्ये राज्यात भाजपचं सरकार येणार असं खूप मोठं विधान आता नारायण राणे यांनी केलेलं आहे। निश्चितच केंद्रीय मंत्र्यांच्या विधानाला मोठं बळ मिळू शकतं। मार्च महिन्यामध्ये राज्यात भाजपचं सरकार येणार असं विधान राणे यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। पुन्हा एकदा आपण ऐकूया काय नेमकं नारायण राणे म्हटलेले आहेत। ओके, बीजेपी के सरकार वहाँ नहीं है ना, इसलिए ऐसा हो रहा है। जल्दी से जल्दी बीजेपी सरकार मार्च में आ जाएगा और आपको अपेक्षित बदलाव दिखाई देगा। तर राणेंचं हे विधान नेमकं काय सांगते आणि राज्यामध्ये नेमके राजकीय बदल काय होऊ शकतात या संदर्भातले संकेत नेमके काय जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या थेट आपल्याबरोबर दिल्लीमधून जोडले गेलेले आहेत। रामराजे, अत्यंत महत्त्वाचं मोठं विधान खरं तर आता नारायण राणे यांनी केलेलं आहे आणि काय नेमकं या विधानाचे आपण संकेत समजायचे आहेत। मार्च महिन्यामध्ये राज्यामध्ये काही बदल होऊ शकतो सत्ताधाऱ्यांमध्ये? बिलकुल, खरं तर आजचा दिवस पण अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा आहे आणि नारायण राणे यांचं वक्तव्य सुद्धा मोठं आहे। एकीकडे जयपूरमध्ये नारायण राणे यांनी वक्तव्य केलेलं की मार्चमध्ये हे सत्तांतर होऊ शकतं आणि अपेक्षित बदल जे आहेत ते मार्चमध्ये होण्याची शक्यता आहेत। नारायण राणे ज्येष्ठ नेते आहेत, कॅबिनेटमध्ये मंत्री आहेत, केंद्रामध्ये मंत्री आहेत आणि त्यामुळं त्यांचा थेट जो संबंध आहे इथे अमित शहा आणि पंतप्रधान मोदींशी येतो, त्यामुळे त्यांना काहीतरी माहिती असावी, त्यामुळे हे वक्तव्य करण्यात आलेलं आहे। परंतु त्या वक्तव्याला जी जोड मिळते ते म्हणजेच की दिल्लीमधल्या आजच्या या महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाच्या बैठका, कारण 3 तासापासून देवेंद्र फडणवीस, BL संतोष आणि चंद्रकांत दादा पाटील यांची ही बैठक चालू आहे। येत्या निवडणुका, राज्यामध्ये राजकीय परिस्थिती या सर्वांवर चर्चा केली जाते। तर दुसरीकडे शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे सुद्धा दिल्लीमध्ये दाखल होत आहेत। त्यामुळे राणेंचं जे वक्तव्य आहे त्याला कुठेतरी आता जोर आणि बळ मिळताना दिसतंय का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। परंतु राणेंनी आता हे अचानक वक्तव्य करण्याचं टायमिंग सुद्धा एकदम जुळलेलं आहे, कारण सर्वच नेते दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। अशा वेळी राणेंनी जयपूरमधून वक्तव्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे आता पाहावं लागेल की या बैठकामधून नेमकं काय बाहेर पडतंय। अगदी राम, सगळ्यात महत्त्वाचं जसं आता तुम्ही सांगितलं की आज खूप घडामोडी महाराष्ट्राच्या दृष्टीनं दिल्लीमध्ये घडतात। एक तर शरद पवार सुद्धा दिल्लीत दाखल झाल्याचं कळतंय। एकतर ही जी भेट आहे शरद पवारांची दिल्लीमधली ती आज अचानक झालेली आहे की ते अपेक्षित होतं ते आज तिथे येणार आहेत, हे सगळं योजना झालेली होती याची? आजची जी शरद पवार यांचा दिल्लीची जी भेट आहे ती नियोजित नव्हती आणि अचानकपणे ही ठरलेली भेट आहे। सकाळी लवकर शरद पवार निघाले आणि 12:30 वाजता विमानतळावर पोहोचलेले आहेत। ते आपल्या घरी आता थोड्याच वेळामध्ये दाखल होतील आणि 2:30च्या नंतर त्यांच्या भेटीगाठीचा कार्यक्रम आहे। आपण माहिती काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यावेळेस ते काही महत्त्वाच्या नेत्यांना सुद्धा भेटणार आहेत। त्यामध्ये विरोधी नेते सहभागी असल्याचं सुद्धा आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। परंतु ही जी बैठक होती ती नियोजित नव्हती। मुंबईतील सर्व कार्यक्रम जे आहेत ते शरद पवार यांनी रद्द केले आणि अचानक दिल्ली गाठलेली आहे। त्यामुळे नेमकं या भेटीच्या पाठीमागं, या बैठकीच्या पाठीमागं काय चालू आहे हे सुद्धा पाहावं लागणार आहे। कारण राज्यामधली जी परिस्थिती आहे, मागील काही दिवसापासूनच्या ज्या कारवाया ज्या चालू आहेत ED आणि CBI तर्फे, आणि त्याचबरोबर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सुद्धा ही कारवाई चालू आहे, चौकशा चालू आहेत। या पार्श्वभूमीवर हे सर्व जे दौरे आहेत, शरद पवार यांचा दौरा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांचा सुद्धा दौरा आणि ते पण थेट BL संतोष यांच्यासोबत ही मीटिंग आहे। त्यामुळे संघटनात्मक एक महत्त्वाचं काहीतरी चर्चा या बैठकीमध्ये चालू आहे आपल्याला अशी माहिती मिळते। चंद्रकांत पाटील आणि अमित शहा यांची सुद्धा भेट झालेली आहे, ती
तब्बल 1 तास ही भेट झालेली आहे। त्यामुळे हा भेटींचा जो सिलसिला, या भेटींचा सिलसिलेचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर काय होतोय का हे पाहणं गरजेचं आहे। कारण तिन्ही पक्षाच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षांनी एक आक्रमक पवित्रा घेतलेला आहे, त्यामुळे कुठेतरी राजकीय जे स्थैर्य निर्माण होणे गरजेचं होतं ते झाल्याचं आपल्याला दिसत नाहीये आणि म्हणूनच या बैठकीकडे आता पाहणं गरजेचं आहे। अगदी राम, असे संपर्कात रहा। नारायण राणेंनी हे खूप मोठं विधान केलेलं आहे जे आता आपल्यापर्यंत पोहोचलंय। मात्र राणेंनी आणखी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते बोललेले आहेत, ती ही प्रतिक्रिया आपण ऐकूया। हाँ, क्यों बीजेपी का सरकार वहाँ नहीं है ना, इसलिए ऐसा हो रहा है। जल्दी से जल्दी बीजेपी सरकार मार्च में आ जाएगा और आपको अपेक्षित बदलावा दिखाई देगा। कुछ बात मेरे अंदर की है, वो बाहर अभी नहीं निकलना चाहता है। सरकार गिराना होता है या नया सरकार बनाना होता है तो कुछ बात सीक्रेट रखनी पड़ती है। और ये ऐसे जगह इस हम बोल देवे तो फिर और एक आधा महीना बढ़ जाए। आपने कहा कि मार्च तक आएगी बीजेपी गवर्नमेंट, हाँ, ऐसा लगा शायद आपने भी बोला। मैंने वैसा वो हमारे अध्यक्ष ने बोला, चंद्रकांत पाटिल साहब ने बोला, तो उनका जो जबान से निकला है वो सही होना चाहिए, इसलिए हम कोशिश करेंगे। तर मार्चमध्ये हा सगळा बदल होईल असं म्हणतात नारायण राणे, आणि आतमध्ये निश्चित त्यांच्या काहीतरी आहे, त्यांना काहीतरी माहिती आहे, पण सगळंच समोर सांगणं शक्य नाहीये असंही आता नारायण राणे म्हटले। कशा पद्धतीनं सरकार पडणार, कशा पद्धतीनं नवीन सरकार येणार, हे सगळं पुढच्या काळामध्ये कळेल असं नारायण राणे म्हटलेले आहेत। आणि या संदर्भात पुन्हा एकदा जाऊया आपण रामकडे आणि रामकडून या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेऊया। राम, एकंदरीतच नारायण राणेंचे हे सगळे ज्या प्रतिक्रिया आहेत त्या खूपच स्फोटक आहेत। आतमध्ये निश्चित काहीतरी आहे, त्यांनी म्हटलेलं आहे, त्यांना काहीतरी अशी माहिती आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आता पुढच्या काळामध्ये काय घडते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। ह्या दुसऱ्या प्रतिक्रियेवरून काय नेमके संकेत आता पुढे मिळतात? खरं तर या दुसऱ्या प्रतिक्रियेमध्ये नारायण राणे यांनी स्पष्ट केलेलं आहे की सरकार पाडायचं आहे किंवा आणायचं आहे या संदर्भामध्ये सिक्रेट अशा पद्धतीने हे काम चाललेलं असतं। त्याच्यामुळे या सिक्रेटच्या मागं दडलंय काय असा हा प्रश्न आहे। आणि गेल्या काही दिवसापासून या बैठकींचा जोर जो आहे तो वाढलेला दिसून येतोय का? कारण आता सध्या आपण पाहिलं तर मुख्यमंत्री जे आहेत ते सक्रिय नाहीत, ॲक्टिव्ह नाही आहेत। अशावेळी अजित पवार हेच आता सरकारची धुरा जी आहे ते सांभाळत आहेत आणि त्यामुळं कुठेतरी तिन्ही पक्षांना वेगवेगळ्या माध्यमातून अडचणीत आणण्याचा प्रयत्न जो आहे तो विरोधकाकडून कायमचा सुरू आहे। 2 वर्ष आता पूर्ण झालेले आहेत, पूर्ण होत आहेत आणि यानंतरचं पुढचं राजकीय गणित महाराष्ट्राचं कसं असणार आहे यावर सुद्धा लक्ष लागलेलं आहे। त्याचबरोबर अनेकांच्या चौकशा वगैरे, आणि म्हणूनच कुठेतरी पुन्हा एकदा सुसंवाद यामध्ये निर्माण व्हावा यासाठी काही प्रयत्न केले जातात का ते पाहणं गरजेचं आहे। कारण संघाकडून वारंवार म्हटलं जातं की शिवसेना जी आहे ती भाजपच्या विचाराची आहे, त्यामुळे शिवसेनेच्या सोबत जुळून घेण्याच्या वारंवार प्रतिक्रिया ज्या आहेत त्या संघाकडून पण येत असतात। त्यामुळे यामध्ये आता मध्यस्थी केली जाते का आणि कुठंतरी एक मधला मार्ग काढला जातोय का हे पाहणं गरजेचं आहे। आपण गेल्या काही दिवसापासून जर बघितलं तर मोदी सरकारनं 3 कृषी कायदे हटवले, त्यामुळे कुठेतरी तडजोडीची भूमिका जी आहे ती आता केंद्र सरकार, मोदी सरकार घेण्याच्या तयारीत आहेत। राज्यामध्ये सुद्धा ती तडजोडीची भूमिका घेतली जाते का? कारण वर्षभरापासून जे प्रलंबित होतं ते 3 कृषी कायदे आता मागे घेतलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी एक मोठा एक पाऊल जे आहे ते मागे घेतलेलं आहे केंद्र सरकारनं। जर मग केंद्रामध्ये तसं केलं जाऊ शकतं तर मग राज्यामधलं सरकार आणण्यासाठी केंद्र सरकार एक पाऊल मागे घेण्याच्या तयारीमध्ये आहे का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल हे दोन्ही पक्षसुद्धा त्याच पद्धतीनं राजकीय परिस्थितीनुसार विचार करतील की भाजपसोबत जायचं किंवा नाही। परंतु एक चर्चेला नक्कीच उधाण आलेलं आहे। भाजपलाही निश्चित करावं लागणार आहे की पुढची भूमिका जी आहे ती कशी असणार आहे ते। अगदी राम, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं की महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला। अनेक मंत्री यामध्ये त्यांची आता चौकशी सुरू झालेली आहे आणि अनेक मंत्र्यांची नावं अजून पाईपलाईनमध्ये। किरीट सोमय्या दररोज नवीन नवीन आरोप करत असतात। काय नेमकं ह्या सगळं जो अस्थैर्य जे आहे तो मुद्दा घेऊन शरद पवार भाजपशी बोलणार असतील का, किंवा काय नेमकं असं जे अस्थैर्य सध्या राज्यामध्ये दिसतंय तो मुद्दा असेल का? एकंदरीतच या सगळ्या पुढच्या घडामोडींचा काय आपल्याला वाटतं यावर? बरोबर आहे, हाच मुद्दा कळीचा आहे। कारण महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर वेगवेगळ्या चौकशा सुरू झालेल्या आहेत।
मग ते अनिल परब असू द्या, अनिल देशमुख असू द्या किंवा इतर सुद्धा नेते, ते प्रताप सरनाईक आहेत, भावना गवळी आहेत. कारण तिन्ही पक्ष जे आहेत त्या वेगवेगळ्या चौकशा, बुलढाणा अर्बन बँकेवरून अशोक चव्हाण यांच्यावर सुद्धा निशाणा साधलेला असेल, परंतु राष्ट्रवादीच्या पाठीमागं ज्या पद्धतीनं या संपूर्ण ससेमिरा लागलेला आहे चौकशांचा, तो सुद्धा म्हणजेच की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये एक प्रकारचं द्वंद्व चालू आहे, एक कुस्ती चालू आहे. हे सुद्धा कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. कारण यामुळं केंद्रीय यंत्रणा हे राज्यामध्ये घुसखोरी करतायत, तर राज्यातले यंत्रणा सुद्धा केंद्रीय पथकाला विरोध करतायत. त्यामुळं हा संघर्षाचा जो काळ आहे तो कुठेतरी टाळणं गरजेचं आहे आणि त्यामुळं दोघांपैकी कोणीतरी सामंजस्य भूमिका घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी चर्चा, संवाद जो आहे तो महत्त्वाचा आहे. त्यामुळं यामध्ये हा सुद्धा एक मुद्दा असू शकतो की कशा पद्धतीनं अनिल देशमुख यांची सुद्धा बाजू मांडण्यासाठी कोणता तरी मोठा नेता पुढे येणं गरजेचं आहे आणि ती बाजू मांडायची असेल तर राज्यातल्या नेतृत्वाकडे भाजपच्या मांडता येणार नाही, तर ते ज्यांच्याकडे हे खातं आहे महत्त्वाचे आहे, मग ते फायनान्स मिनिस्ट्री असेल जे की निर्मला सीतारामन यांच्या अंडर येते, ईडी किंवा CBI असेल की जे अमित शहा यांच्या अखत्यारीत येते. त्यामुळे या मोठ्या नेत्यांशी तडजोडीची भूमिका जी आहे ती घ्यावी लागणार आहे किंवा राज्य आणि केंद्रातले जर संबंध आणि त्याचबरोबर भाजप आणि राष्ट्रवादीचे, भाजप आणि शिवसेनेचे जे संबंध आहेत ते जर पुनर्प्रस्थापित करायचे असतील तर इथल्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करावी लागणार आहे. त्याच्यामुळं एक पाऊल पुढे टाकले का चर्चेच्या दृष्टीनं राष्ट्रवादीनं ते सुद्धा पाहावं लागणार आहे. संवाद कसा भाजपसोबत केला जातोय, संवाद हा सुरळीत होतोय का, यावर सुद्धा पुढचं महाराष्ट्राचं राजकारण अवलंबून असणार आहे. खरे राम, खूप महत्त्वाचे मुद्दे आपण ह्या गोष्टीमध्ये आत्ता हे सांगताना मांडलेत. एकतर तडजोडीचं धोरण कुठेतरी केंद्रानं स्वीकारल्याचं आपण पाहिलं, त्यामुळे राज्याचे संबंध सुधारण्यासाठी नेमकं काय पुढे घडामोडी राजकीय घडतात हे खूप महत्त्वाचं आहे याकडे बघणं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे नारायण राणे यांच्या या मोठ्या विधानानंतर आता काय राजकीय घडामोडी दिल्लीमध्ये घडतात हे आपल्याला पाहायचंय. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि दिल्लीतल्या या सगळ्या राजकीय घडामोडी त्यातल्या अपडेट्स आपल्याकडून जरूर जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. सह्याद्रीची उंची म्हणजे